गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून धाराशिवच्या राजकारणात संघर्ष वाढत चाललाय। काही दिवसांपासून नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ माजली आहे। यावरून ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी खळबळजनक दावे केले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी ओमराजेंसह भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांवरही आरोप केले आहेत। नेमकं गेल्या काही दिवसात धाराशिवच्या राजकारणात काय घडतंय, नगरसेवकांच्या फोडाफोडीमुळे तिथलं राजकारण कसं तापलंय, सर्व काही समजून घेऊया या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। काही दिवसांपासून धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरू असलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडल्यानंतर धाराशिवमधील राजकीय समीकरणांना वेगानं कलाटणी मिळताना दिसत आहे। नगरपालिका निवडणुकीला अद्याप वर्षही पूर्ण झालेलं नसताना कळंब नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेविकेनं भाजपामध्ये प्रवेश केला। हा पक्षप्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाला। यावरून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना धक्का बसल्याचं बोललं जात होतं। यानंतर काहीच दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिव नगर परिषदेतील 5 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे। विशेष म्हणजे हे नगरसेवक आधी भाजपात प्रवेश करणार होते, त्यासाठी ते मुंबईला निघाले देखील होते। मात्र एका रात्रीत काहीतरी सूत्र फिरली आणि या नगरसेवकांनी थेट ठाण्यात जाऊन शिंदेंच्या शिवसेनेतच प्रवेश केला। या संपूर्ण घडामोडीत ओमराजे निंबाळकर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। या नगरसेवकांच्या पक्षांतरावरून आता धाराशिवच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। ठाकरे गटानं नगरसेवकांच्या फोडाफोडीवर गंभीर आरोप केलेत। नगरसेवकांना पैशांचं आमिष दाखवून फोडलं जात असून मोठा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख तथा ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी केला आहे। आधी ओमराजे निंबाळकर पैसे घेऊन फुटले, तसंच त्यांनी नगरसेवक फोडले। त्यांच्या दम होता तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा आधी राजीनामा घ्यायचा आणि मग त्यांना पुन्हा निवडून आणायचं। कळंबमधील नगरसेवक राणा जगजितसिंह पाटलांनी फोडले। ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटलांनी केलेली फोडाफोडी खपवून घेणार नाही असं म्हणत मकरंदराजे निंबाळकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विशेष म्हणजे नगरसेवकांच्या फोडाफोडीसाठी 20 लाखांपासून तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली जात असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला आहे। नगरसेवक फोडाफोडीनंतर ठाकरे गटाची बैठक झाली। या बैठकीत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांसह ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। येत्या काळात त्यांना धडा शिकवू असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिव शहरात त्यांच्या विरोधात बॅनर झळकलेत। 1 कोटींचा गद्दार, हा शिक्का पुसायचा नाही, मतदाराला धोका, आमचं मत आम्हाला परत द्या, अशा आशयाचे हे बॅनर शहरात लावण्यात आले। त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट जनतेत पोहोचलाय। या बॅनरवरून धाराशिवच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे। या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकारी यांनी निर्णय न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे। आमदार कैलास पाटील यांनी ही भूमिका घेतल्यानं पक्षांतर केलेल्या ठाकरे गटाच्या कळंबच्या 9, धाराशिवच्या 4 नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात धाराशिवमधील राजकीय संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।